वाचलेलं आहे बऱ्याच ठिकाणी, मी ऐकलेलं आहे की मॅमचे तुम्ही शिष्य आहात आणि ही गुरु शिष्य परंपरा या कार्यक्रमाच्या माध्यमातून बघायला मिळते. तुमचा अनुभव कसा आहे? कृष्ण ह्या बॅलेच्या प्रोडक्शन करता करता सोनियाची आणि माझी भेट झाली आणि त्या पहिल्या मीटिंगमध्ये फुटपाथवरच रस्त्यावर शिवाजी पार्कमध्ये सोनियाला मी म्हटलं, हाय मी नकुल घाणेकर, मी 18 वर्षापासून कथ्थक शिकायला सुरू केलं, पण आता मी सोडलंय आणि आता मी साल्सा वेस्टर्न वगैरे असं वेगळं काय काय नाचतो. तर सोनिया मला म्हणाली की परत करशील कथ्थक? तर मी म्हणालो हो चालेल, म्हणजे मी 7-8 वर्षापूर्वी सोडलंय, पण मला परत करायला आवडेल डेफिनेटली. कृष्ण करशील? तर मी उडालोच. मी बोललो हो डेफिनेटली. मला खूप आनंद झाला. त्याच्यानंतर मी कथ्थक पुन्हा शिकायला लागलो आणि गेली आता 15 वर्ष मी सोनियाकडे कथ्थक शिकतोय. वा वा, म्हणजे रस्त्यावरती तुमची भेट झाली आणि तिथून पुढे यशाचा मार्ग सापडला असं म्हणायला हरकत नाही. टोटली. संपदाजी, तुमचा या संपूर्ण प्रवासातला अनुभव कसा आहे कृष्णमधला? कृष्ण माझी पैठणी आहे. वा वा. सोनियाला माझ्यात यशोदा दिसली, तर माझी सोनिया खूप आवडती अभिनेत्री होती आणि ती नृत्य पण इतकं सुंदर करायची की अभिनेत्री आणि नृत्यांगना याचं एक गोड कॉम्बिनेशन मला या मैत्रिणीत कायम दिसायचं. पण कधी हिच्याबरोबर नृत्य करायला मिळेल का असं वाटलं नव्हतं. इच्छा होती वाटावं म्हणून. पण या निमित्ताने तिने विचारलं आणि क्षणाचाही विचार न करता, जसं मी माझ्या नवऱ्याला राहुलला लग्नासाठी हो म्हटलं, इतक्याच तत्परतेने हो मी कृष्णासाठी म्हटलं. म्हणजे त्याची तीव्रता किती असेल ते बघ. तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे जांभूळ आख्यान या नाटकाचे संगीत दिग्दर्शक अच्युत ठाकूर यांना. सर, मनापासून आमच्या या कॅफेमध्ये तुमचं स्वागत. जांभूळ आख्यानच्या निमित्तानं आज तुम्ही या मंचावरती आलेला आहात. इतक्या वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, त्यानंतर आज नव्या पिढीसाठी पुन्हा एकदा जांभूळ आख्यान तुम्ही आणताय. कसा आहे हा सगळा प्रवास? मला वाटते माझ्या आयुष्यातला हा फार मोठा आणि अगदी काय त्याचं वर्णन करता येणार नाही असा प्रवास आहे. आणि विठ्ठल दादा ते मला छोटे भैया म्हणायचे. त्यांच्यासारखा महान लोकगीत गायक ते नुसते नाटकापुरते नाही तर त्याच्या आधीपासून, म्हणजे 77 सालापासून ते माझे एक प्रकारे गुरुच होते म्हणायला हरकत नाही. आणि त्या नाटकाचं यश कशात आहे याचा एक मी किस्सा सांगेन की एका मला वाटते 25 काय 50व्या प्रयोगाला पु ल देशपांडे साक्षात प्रयोग बघायला हजर आले होते. आणि त्यांनी मला एक अर्धा मिनिट मिठीत घेतलं आणि माझी पाठ थोपडली की अतिशय सुंदर म्युझिक तू केलंस. वा. एका संगीतकारांना मी या मंचावरती आमंत्रित केलंय. आता आणखीन एका दिग्गज संगीतकाराला इथे मी आमंत्रित करणार आहे. कृष्ण या बॅलेचं ज्यांनी संगीत केलेलं आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो संगीतकार कौशल इनामदार यांना. कौशल सर, अतिशय मनापासून आमच्या कॅफेमध्ये तुमचं स्वागत. कसं वाटतं इकडे येऊन? मुंबईच्या न्यूयॉर्क मध्ये आल्यासारखं वाटतं. वा वा वा. तर कृष्ण हा प्ले आणि त्याचं म्युझिक कसं आहे सर अनुभव? अवर्णनीय आहे. कृष्ण हा माझ्यासाठी संगीतकार म्हणून एक वस्तुपाठ होता. इतके अत्यंत तरबेज 2 नृत्यांगना त्यांच्याबरोबर काम करायचं, त्यामुळे माझ्यासाठी एक 12वीच्या परीक्षेनंतर काय केलं मी, तो कृष्ण गेलं. नंदेश सर, आता परत एकदा तुमच्याकडे यायचंय. मला ऐकायचंय की जेव्हा बाबा जांभूळ आख्यान सादर करायचे आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे तुम्ही दोघी भाऊ त्यांच्या बरोबर असायचात, तर तेव्हाचा एखादा किस्सा आठवतोय छान? कलाकार म्हणून कमिटमेंट काय असते हे मी सांगू शकेन बाबांबद्दल. तर इंदोरचा प्रयोग होता आणि 2 प्रयोग सलग 2 दिवसात 5 प्रयोग करायचे होते आणि वय वर्ष 80. 5 प्रयोग करायचे होते. रणरण ते ऊन ते, आणि त्या थिएटरमध्ये पाय सुजले होते. आम्ही म्हटलं, बाबा तुम्ही पायात घुंगरू बांधू नका. नाही म्हणे, ते जर बांधलं नाही तर मला ताल कसा मिळेल, मला पदन्यास कसा करता येईल. आणि त्या माणसाचा सूर जो पहिल्या प्रयोगाचा होता तो दुसऱ्या दिवशी जो 5वा प्रयोग झाला त्याच्या दुपटीनं वाढला होता.
पप्पा किती दिवस कुठे होता तुम्ही मग गावाला होतो ना, तूच पाठवलंच ना. हा मी नाही गावाला नाही. पाठवलं तुम्हाला, तुम्ही स्वतःच गेला गावाला. हा गावाला आणि सायकलवरून जातं का कोणी गावाला? पाहुणे पाहुणे अरे सांगायचं की नाही. नाही, तुम्हाला सांगायची गरज आहे, तुम्ही येणार मला माहिती वा आहे. वा वा वा, बरा लय मोठी मोठी माणसं बोलवली. कडक डान्स, शिस्त म्हणजे शिस्त, तसंच्या तसंच झालं पाहिजे. कोण आहेत? मग अरे सरोज खान. काय म्हणजे एक सेल्फी 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 फोटो Selfie? हा एक हा थांबा हे काढा हा. थँक्यू एकदम हरो देवा. पप्पा अशी सेल्फी कधी असते का जगात? आमच्यात आहे, अशीच आहे. आमच्यात काय? अरे देवा. हा इकडे मी इकडे. मला माहिती काय? ओळखतो. कोण आहेत? मग राशी चक्र कार्यक्रम हा बरोबर आहे. कसा विसरीन. करेक्ट आहे. त्याच्यात असतात कोण? शरद उपाध्ये. पण शरद उपाध्याय आहेत का? मला कळतं, मला शिकू नको तू. याला समजला का मला. शरद उपाध्ये यांची मुलाखत घेतात हे. वा वा हा वा. कोण? मग सुधीर गाडगीळ. अरे वा. बाबा काय रूप रंग. हा वा वा. वा वा. कलर बघ हा. एशियन पेंट्स. एशियन. वा. इंडियन अच्छा रशियन पेंट्स. इंडियन. मग चुना. काय, हा? पप्पा ते गोरे आहेत, खरे खरे गोरे आहेत. हा रंग बघ नाही. बघ ना आपलं कळ ना. हे हात नाही लावतो पप्पा. नाही रे असं कसं? डुप्लिकेट आहेत. हा? आपला ओरिजिनल कलर आहे. ठीक आहे, नजर लागू दे नाही. हा वा 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 वा. मस्त मस्त. वा पप्पा मस्त आहे. ओळखलं का त्यांना? हा. मग कोण? अरे प्रियंका चोप्रा. प्रियंका चोप्रा. 215. हा? कडक. काय? क्रिस गेल. 215. कॅपॅसिटी मजबूत आहे यांची. 215 वर आउट. मी तर 90 वर आउट होतो. भावाला सुद्धा आणलं. काय क्रिस गेलचे भाऊ कोण होता? हे मायकल जॅक्सन. दाखवा ना एक स्टेप दाखवा ना. एक असे दाखव. मी दाखवू. मी दाखव. मूनवॉक दाखवू. मूनवॉक. यांना दाखवा, ह्या परीक्षक आहेत. हा. ते सिलेक्ट काही करतील. मूनवॉक बघा. काउंट द्या ते. हा? 1, 2, 3, 4. 1, 2. नाही अजून होते 10 पर्यंत होते ना. काय म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पक्साक चापाक पचाक. बाबा, हे काय moonwalk? हे चिखल झालं ना चंद्रावर. गंमत केली गंमत. खरा मूनवॉक दाखवतो. 1, 2, 3. ओ! क्या बात आहे पप्पा. हा? कडक. कोण? रो देवा. यांचे पिक्चर बघितले तुम्ही. त्या नाही यांचा कोण? कॉमेडी ऍक्टर कोण? मकर नानासपुरे. बरोबर ओळखलं. तर आज जांभूळ आख्यान आणि कृष्णच्या निमित्तानं हे सगळे दिग्गज आमच्याकडे आलेले आहेत. पण काय आहे की एका भागामध्ये या सगळ्या कृष्णाच्या लीला संपणं मला शक्य वाटत नाहीये. तेव्हा या सगळ्या दिग्गजांना मी विनंती करतो की प्लीज तुम्ही उद्या सुद्धा आमच्या या कॅफेमध्ये जर सहभागी झाला तर आम्हाला खूप आनंद होईल. तर पुन्हा उद्याच्या भागात भेटूयात याच दिग्गजांच्या सोबत. बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या.